इयत्ता तिसरी, विषय मराठी, पाठ क्रमांक 9. आईचा वाढदिवस. ऐका व म्हणा, आज सागरच्या आईचा वाढदिवस. अजय आला, अभय आला, सायरा आली, अनु आली. सागरने चटई अंथरली, मुले चटईवर बसली. आईने वाटला चमच्याने खाऊ, आपण सगळे मिळून खाऊ. सागरच्या आईला शुभेच्छा देऊ. बघा, चित्र क्रमांक 1. सागरची आईचा वाढदिवस आहे. सागरने सगळे मित्रांना वाढदिवसासाठी आमंत्रण दिला आहे. आमंत्रणमध्ये कोण कोण आलाय? अभय, अजय, सायरा, अनु, सगळे मित्र सागरच्या घरी आले. सागरने चटई अंथरली. नंतर सगळे चटईवर बसले आणि आईने खूप खाऊ चटईवर ठेवला आणि सगळ्या मुलांना वाटला. चमच्याने खाऊ सगळ्यांना वाटून दिला. सगळ्यांनी मिळून खाऊ खाल्ला आणि आईला शुभेच्छा दिली, वाढदिवसाची शुभेच्छा दिली. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. तुमच्या मित्रांची, मैत्रिणीची नावे सांगा. तुमच्या कुटुंबात कोण कोण राहते? तुमच्या आईच्या वडिलांचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा करता? तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेला होता का? तिथे वाढदिवस कसा साजरा केला ते सांगा. हे सगळे तुमचे कार्य आहे. तुम्हाला हे प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे. नंतर हा शब्द चटई आणि चमचा, इथे चित्र दिलं आहे आणि नाव लिहिलं आहे. चटई, चमचा. इथे बघा, ऐका व म्हणा, सारखा अक्षरांखाली रेघ ओढा. अजय, अभय, अनु. सारखे अक्षरांखाली रेघ ओढा. आई, आईचा, आईला, आईने. अशा प्रकारे तुम्हाला दिलेले सागर, सायरा, खाऊ, देऊ ह्या शब्दांमध्ये आलेले सारख्या आलेल्या अक्षरांच्या खाली रेघ ओढायचा आहे. इथं तुम्हाला स्वतःच्या कुटुंबाचा एका कुटुंब वृक्ष तयार करायचा आहे. अशा प्रकारे वृक्ष तयार करायचा आहे आणि वृक्षमध्ये तुमच्या कुटुंबात सर्व मोठ्या व्यक्तीचं नाव, तुमच्या वडीलचं नाव इथे, नंतर आईचं नाव, बहीण, भाई, असं तुम्हाला नाव लिहून हा वृक्ष तयार करायचा आहे.